मित्रांनो, नमस्कार. आपल्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. यामध्ये आतापर्यंत आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन व सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनविषयी माहिती घेतली. आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असणारा महत्त्वाचा पार्ट, महत्त्वाचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्यामध्ये पहिलं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. अँड्रोशियम. अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन प्लांट. प्लांटमध्ये अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणून काम करत असतो. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड ॲज स्टेमेन. मागचं जे आपण लेक्चर बघितलं त्यामध्ये आपण टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर बघितलं होतं. त्यामध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे 4 पार्ट्स आपण बघितलेले होते. त्यापैकी अँड्रोशियम या पार्टविषयी आपण आता या ठिकाणी माहिती घेऊयात. स्टेमेन इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम. अनेक स्टेमेनचं मिळून अँड्रोशियम तयार झालेलं असतं आणि हे अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणून काम करत असतं. एव्हरी स्टेमेन हॅज 2 डिफरंट पार्ट. प्रत्येक स्टेमेनच्या बॉडीमध्ये 2 पार्ट्स आपल्याला बघायला मिळत असतात. पहिलं असतं अँथर आणि दुसरा पार्ट असतो फिलामेंट आहे. अँथर हा जो पार्ट आहे तो लोब्सनी तयार झालेला असतो. इट इज अ लोब लाईक स्ट्रक्चर. फिलामेंट आणि अँथर एवढा जो पोर्शन असतो त्यामध्ये आपण प्रॉक्सिमल एंड आणि डिस्टल एंड या 2 एंड्स आपण त्यांना 2 जागा म्हणू शकतो. थॅलॅमसच्या एक्झॅक्ट जवळचा पार्ट जो असतो, थॅलॅमसला चिटकलेला पार्ट जो असतो त्याला आपण प्रॉक्सिमल एंड असं म्हणतो आणि अँथर किंवा लोब्स ज्या ठिकाणी असतात त्याला आपण डिस्टल एंड असं या ठिकाणी म्हणू शकतो. प्रॉक्सिमल एंड आणि डिस्टल एंड. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ लोब्स टू द अँथर, अँथरला किती लोब्स आहेत यानुसार त्याचे 2 प्रमुख प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. पहिला प्रकार असतो 1 लोब असणारा मोनोथिकस आणि 2 लोब असणारा डायथिकस. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ लोब्स देर इज 2 मेन टाइप्स ऑफ स्टेमेन्स. वन इज अ मोनोथिकस, अनदर वन इज अ डायथिकस. थिका म्हणजे लोब्स, म्हणून याला 1 लोब असेल तर मोनोथिकस आणि 2 लोब्स असतील तर डायथिकस. थिका मीन्स लोब. 1 लोब हॅज 2 पोलन सॅक्स विच आर प्रीमियरली मायक्रोस्पोरेंजिया. प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये आपण त्याला मायक्रोस्पोरेंजिया म्हणतो. इट डेव्हलप्स इन पोलन सॅक. या लोब्समध्ये जे पोलन सॅक असतात त्या यंगर स्टेजमध्ये असतात, त्यावेळेस आपण त्यांना मायक्रोस्पोरेंजिया म्हणतो आणि डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर ओल्ड एजमध्ये त्यांना आपण पोलन सॅक असं म्हणतो. एका लोबमध्ये 2 पोलन सॅक्स आपल्याला बघायला मिळतात, तर 2 लोब्समध्ये 4 पोलन सॅक आपल्याला बघायला मिळतात. दीज 2 लोब्स आर कनेक्टेड बाय अ स्टराईल टिश्यू. दॅट स्टराईल टिश्यू इज कॉल्ड ॲज कनेक्टिव्ह. फिलामेंट आणि अँथर हे अँथर जर 2 लोब असतील तर ते 2 लोब अटॅच झालेले असतात फिलामेंटला. ते अटॅच करून ठेवण्यासाठी एका विशिष्ट अशा प्रकारच्या स्टराईल टिश्यू या ठिकाणी असतात आणि या स्टराईल टिश्यूला कनेक्टिव्ह असं म्हटलं जात असतं. ऑन द बेसिस ऑफ connection or attachment of anther lobe to filament with the help of connective, there is a 4 major types of anthers. First type of anther is a basifixed. Second type of anther is dorsifixed. Third type of anther is adnate, and fourth type of anther is versatile. बेसिफिक्स्ड, डॉर्सिफिक्स्ड, ॲडनेट आणि व्हर्सॅटाईल
दीज आर द 4 मेजर टाइप्स. हे 4 महत्त्वाचे अँथरचे प्रकार. फिलामेंट आणि अँथरलोब जे की कनेक्टिव्हली अटॅच झालेले असतात. त्या अटॅचमेंटनुसार कोणत्या पोझिशनला ते अटॅच झालेले आहेत त्यानुसार हे प्रमुख 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यापैकी पहिला आहे बेसी फिक्स्ड. लोब्सच्या बेसला हे फिलामेंट अटॅच झालेले असतात कनेक्टिव्ह टिश्यूनी, ज्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतो, ज्या स्टेरॉइड टिश्यू असतात. बेसला असल्यामुळे याला बेसी फिक्स्ड अँथर असं म्हटलं जात असतं. सेकंड टाइप ऑफ अँथर इज कॉल्ड ॲज डॉर्सिफिक्स्ड अँथर. द अटॅचमेंट ऑफ filament and anther lobe with the help of connective position at the dorsal side. डॉर्सल साईडला हे फिलामेंट अँथरला अटॅच झालेले असतात, म्हणून या अँथरच्या प्रकाराला डॉर्सिफिक्स्ड अँथर असं म्हटलं जात असतं. ॲडिनेट अँथर मिडल पोर्शनला अटॅचमेंट झालेली असते, म्हणून याला ॲडिनेट अँथर असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. फोर्थ वन इज अ वर्सॅटाईल टाईप ऑफ अँथर. याच्यामध्ये प्रामुख्याने पॉलिनेशनसाठी वाइंड पॉलिनेशन हा एक महत्त्वाचा पॉलिनेटिंग एजंट या ठिकाणी काम करत असतो. त्यामुळं पॉईंट ऑफ अटॅचमेंट ही मिडलला असते. दीज 4 मेजर टाइप्स ऑफ अँथर्स बेस्ड ऑन अटॅचमेंट. तर आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ अँथर. अँथरचं इंटरनल स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं ते आता आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे 1 लोब हॅज अ 2 पोलन सॅक, 2 लोब हॅज अ 4 पोलन सॅक्स. प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये याला मायक्रोस्पोरॅन्जिया म्हटलं जातं आणि ओल्डर स्टेजमध्ये याला पोलन सॅक्स या ठिकाणी म्हटल्या जात असतं. आता ही जी डायग्राम तुम्हाला बघायला मिळते हे ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर आहे, जे डायथिकस म्हणजे ज्याला 2 लोब्स होते अशा एका डायथिकस अँथरचं हे सेक्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता की 4 विशिष्ट अशा प्रकारचे मायक्रोस्पोरॅन्जिया या ठिकाणी आहेत आणि हे ट्रान्सफर सेक्शन अँथरचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. धिस ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर शोज दॅट 4 मेजर लेयर्स. याचे जे इंटरनल स्ट्रक्चर आहे यामध्ये 4 लेयर्स आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट लेयर इज एपिडर्मिस. आउटरमोस्ट लेयर जे आहे तिला आपण एपिडर्मिस असं म्हणतो. हे एपिडर्मिस थिन आणि फ्लॅट सेल्सने अरेंज झालेले असते. बिनीथ द एपिडर्मिस सेकंड लेयर इज कॉल्ड ॲज एंडोथेसियम. These endothelium layers are arranged radially compactly to the particular structure of the anther. एपिडर्मिसच्या खालोखाल असणारी ही लेयर आहे, हिला आपण एंडोथेसियम असं म्हणतो. रेडियली अरेंजमेंट यांची झालेली असते. थर्ड लेयर इज कॉल्ड ॲज मिडल लेयर. ही मिडल लेयर 3 ते 4 विशिष्ट अशा प्रकारच्या सेल्सच्या लेयरनी तयार झालेली असते. या सेल्स ज्या की 3 ते 4 लेयरच्या असतात, या पॅरेन्कायमा सेल्सने तयार झालेल्या असतात. या लूजली अरेंज झालेल्या थर्ड लेयरमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. पोर्शन आहे या टीएस ऑफ अँथरचा, त्याला आपण टॅपेटम असं म्हणत असतो. इनरमोस्ट लेयर असतो, इनरमोस्ट पोझिशनला टॅपेटम आपल्याला बघायला मिळतात. आणि the structure of tapetum or tapetum layer is pyramid shape. The cells of tapetum are pyramid shape. हा जो टॅपेटम नावाचा लेयर असतो याच्यामध्ये टॅपेटल सेल्स मोठ्या प्रमाणावर असतात. हे टॅपेटल सेल्स प्रामुख्याने न्यूट्रिटिव्ह लेयर किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी काम करत असतात. तर आज आपण मित्रांनो बघितलं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम, त्याचे असणारे वेगवेगळे टाईप्स, त्याचं असणारं स्ट्रक्चर, त्याचं असणारं इंटरनल स्ट्रक्चर आणि एवढं सगळं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ प्लांट.
In next lecture, we are going to discuss microsporogenesis.